स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलती घेतलेल्या राखीव प्रवर्गामधील उमेदवारांना आता खुल्या जागांवरती दावा करता येणार नाही। राज्य मंत्रिमंडळानं गुरुवारी हा निर्णय घेतलाय। विविध आरक्षणांमुळे राज्यात नोकरीचं आरक्षण 72% पोहोचलंय। त्यामुळे खुल्या प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागांचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालंय। राखीव प्रवर्गामधील उमेदवारांनी विशेष सवलतीचा लाभ घेतलेला असतो आणि अशा उमेदवारांना पुन्हा खुल्या प्रवर्गामधील जागांवरती गुणवत्तेनुसार प्रवेश दिल्यास ज्या उमेदवारांना अशी कोणतीही सवलत उपलब्ध नाही ते समान संधीच्या परिस्थितीपासून वंचित राहतात। सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, मॅट यांनी देखील सवलती घेतलेल्या राखीव प्रवर्गामधील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारनं त्वरित धोरण तयार करण्याचे निर्देश दिलेले होते आणि त्यानुसार राज्य सरकारनं हे धोरण तयार केलंय। त्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यताही देण्यात आली। एखाद्या ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जर ओपन जे काही खुला वर्ग असतो तिथं जर अर्ज द्यायचा असेल नाही तर फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म भरता येणार नाही असाच काहीतरी अर्थ निघतो असं आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर काय निर्णय घेतला हे आपल्याला बघावं लागेल, पण मला असं वाटतं की जी काही पूर्वीपासूनची प्रथा होती ती जर सर्व लोकांना मान्य असेल तर ते बदलायचं कारण काय। गेल्या वेळेस सुद्धा आपण जर बघितलं असेल तर जेव्हा इलेक्शन घेण्यात आलं होतं आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा एक रोटेशन असतं ते डिस्टर्ब करून परत रिसेट करण्यात आलं, त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना अडचण आली। त्यामुळे अशा गोष्टी का केल्या जातात याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।